आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझोल्युशन ऑफ फोर्सेस युजिंग ग्राफिकल मेथड याच्या अगोदरचे सर्व न्यूमेरिकल आपण काय बघितले, अनालिटिकल मेथडने बघितलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी ज्या काय आपल्याला स्टेप लागतात त्या आपण सर्वप्रथम इथं पाहणार आहोत आणि याचा वापर करून काय करणार आहे, न्यूमेरिकल नंबर 1 बाय युजिंग ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्टेप नंबर 1 काय आहे, स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम म्हणजेच काय असतं, जी काय आपल्याला दिलेली डायग्राम असते ते एकदम अॅक्युरेट स्केलने काय करायची, ड्रॉ करायची. आता इथं बघा 5 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटन, 20 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटन 4 फोर्सेस दिले आहेत. त्यातील जो काही 10 किलो न्यूटन आहे तो वाय ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो, 40 डिग्री. मग आपण काय करायचं, हा 40 डिग्री अॅक्युरेट अँगल घेऊन काय करायचा, 10 किलो न्यूटन फोर्स ड्रॉ करायचा. हा एक्स ऍक्सिस वरती बरोबर कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल फोर्स ड्रॉ करायचा. वाय वरती 20 किलो न्यूटन वर्टिकल आहे, वाय ऍक्सिस वरती वर्टिकल ड्रॉ करायचा. नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस सोबत 30 डिग्री किती किलो न्यूटन फोर्स आहे, 15 किलो न्यूटन. हा अॅक्युरेट 30 डिग्री अँगल घेऊन काय करायचा, आपण डायग्राम ड्रॉ करायची. आपण ही जी काय डायग्राम अॅक्युरेट स्केलने ड्रॉ करतो त्याला आपण काय म्हणायचं, स्पेस डायग्राम. मग सर्वात प्रथम काय करायची, दिलेली डायग्राम अॅक्युरेट स्केलने काय करायची, ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर काय करायची, स्टेप नंबर 2 वापरायची. स्टेप नंबर 2 काय, बो नोटेशन. बो नोटेशन म्हणजे काय, जो काय फोर्स आहे त्याच्या दोन्ही साईडला काय करायचे, कॅपिटल लेटर्स ने डिनोट करायचं. म्हणजेच इथं बघा, हा फोर्स एफ आहे, त्याच्या ह्या साईडला ए लिहिलंय, ह्या साईडला बी लिहिलंय. म्हणजेच काय करायचं, आता हा 5 किलो न्यूटन आहे, 5 किलो न्यूटनच्या ह्या साईडला कॅपिटल ए लिहायचं, पुढच्या साईडला बी लिहायचं. नेक्स्ट फोर्स किती आहे, 10 किलो न्यूटन, त्याच्या ह्या साईडला काय आहे, ऑलरेडी बी आहे, नेक्स्ट काय द्यायचा, सी द्यायचा. नेक्स्ट बघा 20 किलो न्यूटन, 20 च्या ह्या साईडला ऑलरेडी सी, नेक्स्ट डी द्यायचा. नेक्स्ट बघा, याच्यानंतर कोणतं 15 किलो न्यूटन आहे, 50 किलो न्यूटनच्या पाठीमागे कोणता दिलाय, पण बोनोटेशन डी दिलाय, त्याच्या पुढे कोणता द्यायचा, इथं कोणताच फोर्स नाही, डायरेक्ट हा फोर्स आहे. याच्या मागे कुठला दिलता, ए, म्हणजे इथं कोणताही बोनोटेशन द्यायची गरज नाही. 15 किलो न्यूटनला कशाने डिनोट करणार आपण, डी आणि ए ने डिनोट करणार. आणि बोनोटेशन दिल्यानंतर ह्याच्यात जे काही स्मॉल लेटर्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, वेक्टर. म्हणजे बघा, हा ए आणि बी, हा फोर्स एफ आहे, कशाने डिनोट करणार, स्मॉल ए आणि बी ने. वेक्टर डायग्राम ड्रॉ करताना जो काय 5 किलो न्यूटन फोर्स आहे तो कशाने डिनोट करणार, स्मॉल ए स्मॉल बी ने. जो काही 10 किलो न्यूटन आहे तो कशाने डिनोट करणार, स्मॉल बी स्मॉल सी. 20 किलो न्यूटन कशाने डिनोट करणार, स्मॉल सी स्मॉल डी. आणि 50 किलो न्यूटन कशाने डिनोट करणार, स्मॉल डी स्मॉल ए ने काय करत असतो, आपण बघत असतो. ह्या सर्व गोष्टी ज्यावेळी आपण ग्राफ पेपरवरती डायरेक्ट आपण सॉल्व्ह करणार त्यावेळी तुमच्या चांगल्या लक्षात येतील. आता पुढे आपण ते काय करणार आहोत, ग्राफ पेपरवरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग अशा प्रकारे काय करायचं, बोनोटेशन द्यायचे आणि बोनोटेशनच्या सहाय्याने काय करायचं, वेक्टर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय होत असते, हेल्प होत असते. म्हणून काय करायचे, सेकंड स्टेप बोनोटेशन या डायग्राम मध्ये द्यायचे आहेत. नेक्स्ट बघा, स्टेप नंबर 3 वेक्टर डायग्राम. आता जी काय आपल्याला स्पेस डायग्राम दिलेला आहे याच्या सहाय्याने काय करायचे, वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. वेक्टर म्हणजे ए बी असं काहीतरी असतं. म्हणजे जी काय आपल्याला नंबर ऑफ फोर्सेस दिलेले आहेत हे नंबर ऑफ फोर्सेस काय करायचं, पॅरलल डायरेक्शन मध्ये ड्रॉ करायचं. आता सपोज बघा, हा 5 किलो न्यूटन आहे, याला पॅरलल काय करायचं, इथून अशी एक लाईन ड्रॉ करायची. म्हणजे ही कसा असा फोर्स आहे, असा दिला. नेक्स्ट बघा, हा फोर्स, याला पॅरलल असा ड्रॉ करायचा. हा कोणता असणार आहे, वेक्टर ए आणि बी. नेक्स्ट बघा, बी सी, याला हा पॅरलल केल्यानंतर कोणत्या साईडला जातोय, खालच्या साईडला. मग बी पासून खालच्या साईडला असा ड्रॉ करायचा. हा काय असणार आहे, बी सी. नेक्स्ट बघा, सी डी कसा आहे, व्हर्टिकल आहे, याला पॅरलल व्हर्टिकल असा ड्रॉ करायचा. हा काय असणार आहे, सी डी. नेक्स्ट बघा, डी ए कसा आहे, हाय, याला काय करायचं, पॅरलल या डी मधून पास करायचं. म्हणजे असं काहीतरी येणार. हा काय असणार आहे, डी ए. ऑलरेडी इथे ए म्हणून इथं काय करायचं, ए डॅश करायचं. अशा प्रकारे काय करत असतो आपण, वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, वेक्टर डायग्राम. मग याचे कसे आहे, जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन द्यायच्या. हे डायरेक्शन आहे, इकडून या साईडला डायरेक्शन आहे. हा कसा आहे, वरती आहे, हा ह्या साईडला. आता नेक्स्ट काय आहे, फाइंड रिझल्टंट आर एन अँगल थिटा. आता रिझल्टंट आर एन थिटा कसा फाइंड आउट करतो, क्लोज लाईन. आता इथं हा ओपन आहे, इथं हा ओपन आहे, काय करायचा, क्लोज करायचा डॉटेड लाईन. असा डॉटेड लाईन क्लोज केला. हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, लेंथ ऑफ ए ए डॅश, म्हणजेच काय असतं, रिझल्टंट आर. आणि या रिझल्टंट आर ने हॉरिझॉन्टल लाईन सोबत किती अँगल क्रिएट केला, तो म्हणजे काय असतो, अँगल थिटा. म्हणजेच इथं बघा, फाइंड रिझल्टंट आर एन थिटा कसं असतं, क्लोज लाईन रिप्रेझेंट द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड इन ऑपोजिट इन सेन्स. ऑपोजिट सेन्स म्हणजे ही जी काय वेक्टर डायग्राम आहे कशी रन होते बघा, इकडून इकडं, इकडून
इकडून इकडून, म्हणजेच आता जो काही रिझल्टंट आर आहे तो कसा जायला पाहिजे, या डायरेक्शनला असं जायला पाहिजे, परंतु काय होतं ऑपोजिट इन सेन, म्हणजे विरुद्ध डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होणार, म्हणजेच या डायरेक्शननं रिझल्टंट आर, म्हणजे हा रिझल्टंट आर आणि हा थिटा. इथं बघा कोणत्या डायरेक्शनला चाललाय, इकडून असा 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 असा, मग कसा जायला पाहिजे होता, ह्या डायरेक्शनला जायला पाहिजे होता, परंतु रिझल्टंट आर कसा असतो ऑपोजिट इन सेन्स, म्हणजे ह्या डायरेक्शनला न जाता काय होणार, ह्या डायरेक्शनला जाणार, म्हणजेच रिझल्टंट आरची डायरेक्शन अशी असणार. आणि हा रिझल्टंट आर जो काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत किती अँगल क्रिएट करतो तो म्हणजे काय असतो, थिटा. म्हणजेच अशा प्रकारे आपण काय करत असतो, रिझल्टंट आर आणि अँगल थिटा फाइंड आउट करत असतो. आलेला जो काही रिझल्टंट आहे तो काय करायचा, पॅरलल या पॉइंट मधून पास करायचा, म्हणजेच असं काहीतरी आपला रिझल्टंट आर पास होणार आणि हा अँगल जो असणार आहे तो किती असणार आहे, थिटा. अशा प्रकारे आपण काय करत असतो, ग्राफिकल मेथड ड्रॉ करत असतो. सर्वात प्रथम काय करायचं, स्पेस डायग्राम ड्रॉ करायची ऍक्युरेट स्केल घेऊन, त्यानंतर बो नोटेशन द्यायचे, बो नोटेशन दिल्यानंतर वेक्टर डायग्राम त्याची ड्रॉ करायची, याला सर्व पॅरलल लाईन ड्रॉ करून काय करायची, वेक्टर डायग्राम ड्रॉ करायचे. वेक्टर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर दोन पॉईंट असतात ए आणि ए डॅश, हे काय करायचं, क्लोज करायचं. हे क्लोज केलेलं जे काही डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय असतं, रिझल्टंट आर, आणि त्याने किती अँगल क्रिएट केला तो म्हणजे अँगल थिटा. तर अशा प्रकारे काय करायचं असतं आपल्याला, ग्राफिकल मेथडने रिझल्टंट आर आणि अँगल थिटा फाइंड आउट करायचा असतो. आता डायरेक्ट आपण काय करूया, ग्राफ पेपरवरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर जे काय आता आपण प्रोसेस बघितलेली आहे त्या प्रोसेसच्या सहाय्याने काय करूया, हा जो काय आपल्याला गिवन डायग्राम आहे याचा रिझल्टंट आर आणि अँगल थिटा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिली स्टेप काय करायची, जे काय आपल्याला डायग्राम दिलेले आहे ती विथ स्केल आणि करेक्ट अँगलने काय करायची, ड्रॉ करून घ्यायची. मग आता बघा 5 किलोन्यूटन एक्स ऍक्सिस वरती कोणत्या डायरेक्शनला चाललाय, आतल्या डायरेक्शनला, म्हणून काय केलं आपण 5 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल लाईन वरती ड्रॉ केली. नेक्स्ट फोर्स किती आहे, 10 किलोन्यूटन कुठे दिला होता, जो काय आपला वाय ऍक्सिस आहे तिथून 40 डिग्री, म्हणजेच काय करायचं, एकदम करेक्ट मेजरमेंट घ्यायची आणि असा ठेवायचा, 0 0 या लाईनला मॅच झाला पाहिजे. व्हर्टिकल किती वरती असणार, 90 पासून किती डिग्री सांगितले, 40, म्हणजे इथून हे 10 20 30 40 40 वरती काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. ती डायरेक्शन कोणत्या साईडला आहे, आतल्या डायरेक्शनला, ती काय करायची, ड्रॉ करायची. हा झाला 10 किलोमीटर. नेक्स्ट 20 किलोमीटर कुठे दिला होता, एक्झॅक्टली वाय डायरेक्शनला, म्हणजेच व्हर्टिकल 20 किलोमीटर ड्रॉ केला. नेक्स्ट बघा 15 किलोमीटर कुठे दिलाय आपल्याला, जो काय आपला हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस आहे, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडून 30 डिग्री, मग इथं बरोबर सेंटरला हा सेंटर मॅच करून, हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून, व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून, हा जो काही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तिथून आपल्याला किती सांगितले, 30 डिग्री, म्हणजे जिथून 10 20 30 डिग्री वरती एक लाईन ड्रॉ करायची. किती किलोमीटर आहे तो, 15 किलोमीटर बाहेरच्या साईडला. म्हणजे न्यूमेरिकल मध्ये जसे आपल्याला डायग्राम दिलेले आहे ते एकदम करेक्ट मेजरमेंटने, करेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, जे काय अँगल दिलेले आहेत एकदम करेक्ट अँगल घेऊन काय करायची, डायग्राम ड्रॉ करायची. आता हे डायग्राम ड्रॉ केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, जे काही फोर्सेस आहेत त्यांना आपण बो नोटेशन द्यायचे, म्हणजेच काय, कॅपिटल लेटरने डिनोट करायचं. जो काय फोर्स आहे त्याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला नाव द्यायचं कॅपिटल लेटरने. म्हणजेच पहिला बघा हा ए, याच्या पुढचा काय असणार आहे, बी. म्हणजे जो काय 5 किलोमीटर आहे तो आपण ए आणि बी ह्या वेक्टरने डिनोट करणार. आता बघा नेक्स्ट किती आहे, 10 किलोमीटर, 10च्या इकडे कोणता आहे, बी आहे, मग नेक्स्ट कोणता असणार आहे, सी. नेक्स्ट बघा 20च्या ह्या साईडला कोणता आहे, सी, नेक्स्ट काय असणार, डी. आता बघा 15च्या ह्या साईडला कोणता आहे, डी, डीच्या पुढे काय असणार, ई लिहू शकतो, परंतु काय होतंय, इथं ऑलरेडी कोणताही फोर्स नाही, मग डायरेक्ट एच येणार, म्हणजे डी नंतर काय येणार आहे, ए येणार आहे. म्हणजेच बो नोटेशन दिल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस करायची. बो नोटेशन लक्षात आली का, फोरच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय करायचं, कॅपिटल लेटरने नाव द्यायचं. म्हणजे 5 किलोमीटर ए बी ने डिनोट करणार, 10 किलोमीटर बी सी ने डिनोट करणार, 20 सी डी ने डिनोट करणार आणि 15 डी ए ने डिनोट करणार. बो नोटेशन झाल्यानंतर काय करायचं, डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करायची. मग आता पहिला फोर्स कोणता आहे, 5 किलोमीटर. आता स्केल इथं लिहूया, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, सर्व व्हॅल्यू कशा आहेत, किलोमीटर मध्ये आहेत, मग काय करूया, 2 किलोमीटर घेऊया. म्हणजेच काय करायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 किलोमीटर घ्यायचं. जर का 2 घेतलं तर किती होणार, 4 किलोमीटर. 3 घेतलं तर 3 इंटू 2 6 किलोमीटर. मग आता सर्व फोर्सेस काय करूया, नोट डाऊन करूया. पहिला फोर्स किती आहे, 5 किलो न्यूटन. दुसरा किती आहे, 10 किलो न्यूटन. तिसरा 20 किलो न्यूटन. फोर्थ 15 किलो न्यूटन. ह्याची काय करूया, मेजरमेंट आपण नोट डाऊन करूया. मेजरमेंट नोट डाऊन केल्यानंतर आपलं कन्फ्युजन होणार नाही.
5 किलोमीटर म्हणजेच किती व्हॅल्यू घ्यायची? 10 किलोमीटर म्हणजे किती? 20 किलोमीटर म्हणजे किती? 15 किलोमीटर म्हणजे किती? हे आता घेऊया. आता बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 2 किलोमीटर असेल, तर 10 किलोमीटर म्हणजे किती असणार आहे? 5 सेंटीमीटर असणार आहे. हाफ घ्यायचा. 10 चे हाफ काय होणार? 5 सेंटीमीटर. 20 किलोमीटर म्हणजे किती असणार? 20 चे हाफ म्हणजेच 10 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 15. 15 चे हाफ किती असणार आहे? 7.5 सेंटीमीटर. हा 5. 5 चे हाफ किती असणार आहे? 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच आता 5 किलोमीटर ज्यावेळी आपण इथं ड्रॉ करणार त्यावेळी किती सेंटीमीटर घ्यायचं? 2.5 सेंटीमीटर घ्यायचं. 10 किलोमीटर ड्रॉ करताना 5 सेंटीमीटर घ्यायचे. 20 किलोमीटर ड्रॉ करताना 10 सेंटीमीटर घ्यायचे. 50 किलोमीटर करताना 7.5 सेंटीमीटर घ्यायचं. आता काय केलं आपण? स्केल घेतलं. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 किलोमीटर आणि त्याच्या अकॉर्डिंग सर्व व्हॅल्यू इथं नोट डाऊन केलेल्या आहेत. आता काय करूया? हा जो काय गिव्हन डायग्राम आहे याचं ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सर्वात पहिला फोर्स किती आहे? 5 किलोमीटर. कसा आहे तो? हॉरिझॉन्टल आहे. मग काय करूया? एक पॉईंट घेऊया. कोणत्या डायरेक्शनला चालला? ह्या डायरेक्शनला चालला. म्हणजेच इथं असं कुठेतरी आपण एक पॉईंट घेऊया. इथं पॉईंट घेतला. इथून काय करायचं? हॉरिझॉन्टल 5 किलोमीटर जायचं. 5 किलोमीटर म्हणजेच किती? 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच बघा इथून हे किती असणार? 1 सेंटीमीटर. इथून हे 2 आणि इथून बरोबर हे हाफ किती असणार आहे? 2.5 सेंटीमीटर. आपण इथं ब्लॅक पेननं का ड्रॉ करतोय? तुम्हाला एकदम इझिली दिसण्यासाठी ब्लॅक पेननं ड्रॉ करतोय. तुम्ही एक्झामला काय करायचंय? जी काय आपली पेन्सिल आहे, या पेन्सिलच्या सहाय्याने काय करायचंय? ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा. मग आता बघा हा पहिला पॉईंट कोणता असणार आहे? ए पासून स्टार्ट करतोय. म्हणजेच वेक्टर 5 किलोमीटरचा ड्रॉ करूया. ए टू बी किती असणार आहे? 2.5 सेंटीमीटर म्हणजेच 2.5 सेंटीमीटर असणार आहे. असा हा ड्रॉ केला. इथून ते इथपर्यंत. हा ए आणि हा काय असणार आहे? बी. नेक्स्ट बघा कोणत्या डायरेक्शनला? ह्या डायरेक्शनला. म्हणजे ॲरो काय करायचा? ह्या डायरेक्शनला असा प्लॉट करायचा. नेक्स्ट बघा बी टू सी किती आहे? 10 किलोमीटर. कोणत्या डायरेक्शनला आहे? ह्या डायरेक्शनला. अँगल किती आहे? व्हर्टिकल सोबत 40. म्हणजे हा जो काय ह्या व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल मॅच करून वाय ॲक्सिस सोबत किती सांगितलंय? 40. म्हणजे हा व्हर्टिकल या व्हर्टिकल सोबत 40 म्हणजेच इथून हा 10, 20, 30, 40 म्हणजे आपला पॉईंट कुठे येणार? इथं असा कुठेतरी पॉईंट येणार. इथून काय करायची? एक लाईन ड्रॉ करायची. ह्या पॉईंट मधून आणि ह्या पॉईंट मधून पास होणारी एक लाईन ड्रॉ केली. कोणत्या डायरेक्शनला चालला? ह्या डायरेक्शनला. म्हणजेच ह्या पॉईंट पासून काय करायचं? ह्या डायरेक्शनला. किती आहे तो? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणजेच किती घेणार? 5 सेंटीमीटर. म्हणजे ह्यावरती काय घ्यायचं? 5 सेंटीमीटर वरती काय करायचं? मार्क करायचं पॉईंट. इथं आला 5 सेंटीमीटर. इथं प्लॉट करूया आणि जो काय पॉईंट आहे तो काय करूया? एकदम डार्क करूया ब्लॅक पेनने. हा कोणता इथून हा कोणता वेक्टर होता? ए बी. नेक्स्ट कोणता असणार आहे? बी सी. नेक्स्ट बघा सी टू डी. सी टू डी 20 किलोमीटर. कसा आहे? व्हर्टिकल. म्हणजे बरोबर एकदम स्ट्रेट लाईन जाणार वरती. ह्या पॉईंट पासून आपल्याला किती सांगितले? 10 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर इथं असा 10चा पॉईंट घ्यायचा आणि तिथून 0 पर्यंत ड्रॉ करायचं व्हर्टिकल लाईन. हा इथपर्यंत किती आला? 10 सेंटीमीटर आला. हा वेक्टर कोणता आहे? सी डी. इथं नाव देऊया स्मॉल डी. इथून ते किती झालं? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार आहे आपलं? 20 किलोमीटर. कसं आहे? व्हर्टिकल. म्हणजेच व्हर्टिकल डायरेक्शनला असं ड्रॉ करायचं. नेक्स्ट बघा डी पासून ए म्हणजेच काय? डी टू ए किती अँगल आहे? हॉरिझॉन्टल सोबत 30 डिग्री. मग काय करूया? बरोबर या पॉइंटला मॅच करून हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून जो काय हॉरिझॉन्टल आहे त्याच्यासोबत किती आहे? 30 डिग्री. म्हणजे या साईडून 30 मग या साईडून 30 घ्यायचा. इथून हा 10, 20, 30 म्हणजे इथं असा पॉईंट येणार. ड्रॉ करूया ही लाईन. किती सेंटीमीटर आहे? 15 किलोमीटर. 15 किलोमीटर म्हणजे 7.5. ड्रॉ करूया. 7.5 म्हणजे कुठून आलं बघा? ही 7 आणि 7.5. म्हणजेच काय करायचं? या पॉईंट मधून 7.5 सेंटीमीटर म्हणजे बरोबर अशी लाईन 0 पर्यंत ड्रॉ करायची. हा काय असणार आहे? डी टू ए डॅश असणार आहे. हा ए आणि हा ए डॅश. म्हणजेच बघा सर्व आपण इथं वेक्टर आहेत ते ड्रॉ केले आहेत. ए बी 5 किलोमीटर म्हणजेच किती असणार आहे? 2.5 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा 10 किलोमीटर म्हणजेच काय असणार आहे? 5 सेंटीमीटर. कोणत्या डायरेक्शनला? ह्या डायरेक्शनला. म्हणून बी पासून ह्या डायरेक्शनला
असं आपण ड्रॉ केला. नेक्स्ट बघा सी टू डी 20 किलोन्यूटन, 20 म्हणजेच 10 सेंटीमीटर, इथून असा व्हर्टिकल अपवर्ड ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट बघा डी ए, डी ए किती असणार आहे 15 किलोन्यूटन, 15 किलोन्यूटन म्हणजे 7.5 सेंटीमीटर इथपर्यंत आला. कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, म्हणजेच ह्या डायरेक्शनला आपण ड्रॉ केलेलं आहे. म्हणजेच काय करायचं असतं, डायरेक्ट ह्या फोर्सला हा फोर्स पॅरलल, ह्या फोर्सला हा फोर्स पॅरलल, हा जो व्हर्टिकल फोर्स आहे त्याला हा पॅरलल, सिमिलरली ह्याला हा पॅरलल. अशा प्रकारे आपण काय करत असतो, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए डॅश पर्यंत जात असतो. आता हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट ए डॅश आहे, हा काय करायचा एकमेकाला अटॅच करायचा. डॉटेड लाईनने ड्रॉ करून घेऊया. आणि ही जी काही लेंथ आहे ए टू ए डॅश, ती म्हणजेच काय असणार आहे आपली रिझल्टंट आर. रिझल्टंट आर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ए ए डॅश इंटू स्केल. मग आता मेजरमेंट घेऊया. ए पासून ए डॅश किती आहे बघूया. टोटल ए डॅश पासून ए डिस्टन्स किती आहे 15.8 आहे. इथं नोट डाऊन करूया. 15.8 इंटू स्केल आपण किती घेतलंय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 किलोन्यूटन, म्हणजेच 2 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट करूया. 15.8 इंटू 2 किती आन्सर आला आपलं 31.6. आन्सर काय, युनिट काय असणार आहे किलो न्यूटन. नेक्स्ट बघा अँगल मेजर करूया. हा अँगल किती असणार आहे एक्स सोबत, हॉरिझॉन्टल सोबत. इथं स्केल ठेवला असं, बरोबर 90ला 90ची लाईन मॅच करायची, हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टलची लाईन मॅच करायची आणि अँगल मेजर करायचा. हा किती असणार आहे बरोबर इथं किती अँगल आला आपला 40 डिग्री वरून लाईन पास होते, म्हणजे अँगल थिटा किती असणार आहे 40 डिग्री. थिटा इज इक्वल टू 40 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. हा जो काय आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याच्यासोबत काय होणार आहे 40 डिग्री वरती काय होणार आपला रिझल्टंट ऍक्ट होणार. म्हणजेच बघा रिझल्टंट आर किती आला 31.6 किलो न्यूटन आणि जो काय थिटा त्याचा किती आहे 40 डिग्री. आता आपण वेक्टर कसे ड्रॉ केले बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए डॅश असं गेलो. मग आता आपण काय करायला पाहिजे, ए डॅश पासून इकडे यायला पाहिजे, परंतु इथं कसं असतं ऑपोजिट इन सेन्स असतं, म्हणजे विरुद्ध डायरेक्शनला असतं. जर का आपण असं जात असेल तर असं यायला पाहिजे, परंतु असं नाही येतं काय करायचं ह्या डायरेक्शनला जायचं, म्हणजेच काय असणार आहे अशी काहीतरी डायरेक्शन असणार आहे. हा झाला आपले रिझल्टंट आरची डायरेक्शन. म्हणजेच काय होणार, जो काय अँगल थिटा आहे आणि हा रिझल्टंट आर, हा थिटा 40 डिग्री वरती रिझल्टंट आर काय होणार बाहेर जाणार. म्हणजेच याला पॅरलल लाईन इथं ड्रॉ करायची, किती अँगल येणार तो थिटा 40 डिग्री. म्हणजेच रिझल्टंट आर इथं ड्रॉ करूया. इथं असं हॉरिझॉन्टल लाईनला हॉरिझॉन्टल मॅच, व्हर्टिकलला व्हर्टिकल मॅच केल्यानंतर 40 कुठे येते 10 20 30 40, म्हणजेच या पॉईंट मधून आपला काय होणार आहे रिझल्टंट आर पास होणार आहे. काय असणार आहे रिझल्टंट आर आणि हा अँगल काय असणार आहे त्याचा थिटा. अशा प्रकारे आपण काय करत असतो रिझल्टंट आर आणि त्याने किती अँगल क्रिएट केला तो थिटा आपण फाइंड आउट करत असतो. हा न्यूमरिकल आपण न्यूमरिकल नंबर 1 मध्ये सॉल्व्ह केलेला होता बाय अनालिटिकल मेथड. म्हणजे अनालिटिकल मेथडचा वापर करून काय केलं होतं याचं आपण आन्सर फाइंड आउट केलं होतं. ते आन्सर किती आलं होतं, जो काही रिझल्टंट आर आहे तो किती आला होता 31.461 टन अनालिटिकली, आणि जो काही थिटा आहे तो किती आला होता 39.09 डिग्री. तो सुद्धा कसा आला होता अनालिटिकली मेथडने आला होता. अनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर किती फाइंड आउट केला होता 31.461 न्यूटन. तर ग्राफिकलने आपण किती फाइंड आउट केलेलं आहे 31.6 न्यूटन. म्हणजे थोडं व्हेरिएशन येऊ शकतं, कारण इथं जो आपण अँगल मेजर करतो त्यात मायनर एरर येऊ शकतात. त्याचप्रमाणे जे काय आपण स्केल घेतो त्यात सुद्धा मायनर एरर येऊ शकतात. त्यामुळे जी काय आपली ग्राफिकल मेथड आहे त्यात थोडाफार एरर येऊ शकतो. अनालिटिकल मेथडने एकदम 100% करेक्ट येतं आणि ग्राफिकलनं थोडंफार एरर येऊ शकतो. मग आता बघा इथं 31.4 आहे आणि आपला आन्सर किती आलंय 31.6, म्हणजे मॅक्सिमम जवळपास आन्सर आलेलं आहे. त्याचप्रमाणे थिटा बघा 39.09 अनालिटिकल मेथडने फाइंड आउट केलंय आणि ग्राफिकलने किती आलाय 40 डिग्री. म्हणजे थोडाफार चेंजेस होऊ शकतो,
कारण कसं असतं ग्राफिकलमध्ये मायनर एरर येऊ शकतात. तरी मॅक्सिमम अॅनालिटिकल आणि ग्राफिकल आपला आन्सर कसं आलेला आहे, सेम आलेलं आहे. तर एकंदरीत हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी काय काय प्रोसेस केली होती. सर्वात प्रथम जे काय आपल्याला डायग्राम दिलेली होती विथ अँगल, करेक्ट स्केल अँगल घेऊन आपण काय केले, ड्रॉ केले. हा 5 किलोमीटर हॉरिझॉन्टल दिला होता. 10 किलोमीटर वाय सोबत 40 डिग्री आपण मेजर करून 40 डिग्री घेतला. वाय ऍक्सिस वरती 20 किलोमीटर होता. हा जो काय 15 किलोमीटर आहे, एक्स ऍक्सिस सोबत 30 डिग्री होता. करेक्ट आपण मेजर करून काय केलं, जी काय आपली स्पेस डायग्राम आहे ती ड्रॉ केली. याला आपण काय म्हणत असतो, स्पेस डायग्राम. हे आपण काय केले, स्पेस डायग्राम ड्रॉ केले. आणि या स्पेस डायग्रामला परत काय केलं, बोनोटेशन आपण लिहिले. बोनोटेशन म्हणजेच काय, फोर्सला कॅपिटल लेटरने काय करायचं, डिनोट. एक लेफ्टला आणि एक राईटला नाव द्यायचं. म्हणजेच हा 5 किलोमीटर त्याच्या या साईडला कॅपिटल ए, त्या साईडला कॅपिटल बी. नेक्स्ट 10 किलोमीटर याच्या राईटला बी, नेक्स्ट सी. नेक्स्ट बघा 20च्या इकडे सी, इकडे डी. नेक्स्ट 15च्या इकडे डी, आणि या साईडला काय असणार आहे, जो स्टार्टिंगला आपण ए दिलेला होता तो असणार आहे. याच्या साहाय्याने काय करायचं, आपण 5 किलोमीटरचा वेक्टर, 10 किलोमीटर वेक्टर, हे सर्व वेक्टर ड्रॉ करायचे. नेक्स्ट बो नोटेशन दिल्यानंतर काय करत असतो, आपण वेक्टर ड्रॉ करत असतो. मग आता फर्स्ट जो काय फोर्स आहे 5 किलोमीटर, तो काय करायचा, ऍज इट इज पॅरलल इथं ड्रॉ करायचा. कोणता आहे, ए बी वेक्टर. कोणत्या डायरेक्शनला चालला, या डायरेक्शन दिली. नेक्स्ट या पॉइंटला यायचं. या पॉइंटला काय करायचं, सेकंड फोर्स कोणत्या डायरेक्शनला चालला, ह्या डायरेक्शनला. मग बरोबर इथून काय करायचं, हा फोर्स या डायरेक्शनला पास करायचा. पास केल्यानंतर कोणता वेक्टर होता, बी सी. नेक्स्ट घ्यायचा सी डी. सी डी किती आहे, 20. कसा आहे, वर्टिकल आहे. ऍज इट इज या सी मधून पास करायचा वर्टिकल पास केल्यानंतर काय करायचं, सी डी वेक्टर ड्रॉ करायचा. कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड. नेक्स्ट काय करायचं, डी ए फोर्स घ्यायचा. हाय कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. मग या डी पासून तो पास करायचा बरोबर असा याला पॅरलल. पास केल्यानंतर इथं हे जे काय स्केल आहे ते आपण इथं स्केल घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जे सुटेबल स्केल आहेत ते आपण काय करायचं, इथं स्केल घ्यायचं. आणि जे काय स्केल आहे त्या स्केलचं काय करायचं, की जर किलोमीटर मध्ये असेल तर त्याचं सेंटीमीटर मध्ये मेजरमेंट नोट डाऊन करायचे. जेणे इथं आपण नोट डाऊन केल्यानंतर काय होतं, आपलं कन्फ्युजन होत नाही आणि एक्झॅक्टली आपल्या लक्षात येतं की 5 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. म्हणून आपण इथं असं प्रकारे नोट डाऊन केलेलं आहे. हे करेक्ट एकदम स्केल घेऊन काय करायचं, जे काय आपली ही डायग्राम आहे याला आपण काय म्हणत असतो, वेक्टर डायग्राम. आणि हा ए आणि ए डॅश हे कसे असतात, ओपन असतात. हे एकदम काय करायचं, एक क्लोज लूपनं कम्प्लीट करून घ्यायचं. आणि हा जो काय ए ए डॅश आहे तोच आपला काय असतो, रिझल्टंट आर. हा मेजर करायचा, काहीतरी डिस्टन्स येणार, इंटू काय करायचं, स्केल. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे आपण किती घेतलं ते स्केल इथं लिहायचं. दोघाचा प्रोडक्ट केल्यानंतर जे काय व्हॅल्यू येणार आहे ते काय असणार आहे, रिझल्टंट आर. नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल सोबत हा जो काय रिझल्टंट आर आहे त्याने किती अँगल केला, तो म्हणजे असतो थिटा. आपण मेजर केला तो किती भरला, 40. म्हणून काय लिहितो, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल लिहित असतो. म्हणजेच रिझल्टंट आर किती अँगल क्रिएट करतो, हॉरिझॉन्टल सोबत 40 डिग्री अँगल क्रिएट करतो. आणि हे जे काय मेजर केलेलं आहे त्याला इंटू स्केल केलं, 31.6 काय आला आपला रिझल्टंट. अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथडने आन्सर फाइंड आउट करत असतो. ही जी स्पेस डायग्राम आहे ती करेक्ट अँगल घेऊन ड्रॉ करायची. आणि ही जी काय वेक्टर डायग्राम आहे या बोन नोटेशनच्या आधारे काय करायची, आपण ड्रॉ करायची. आणि हा जो काय रिझल्टंट असतो तो कसा असतो, ऑपोजिट इन सेन्स. म्हणजे बघा, सर्व ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए असं डायरेक्शन चाललंय. मग इथूनही कसं पाहिजे होतं, इकडून या डायरेक्शनला यायला पाहिजे होतं. परंतु रिझल्टंट आर कसा असतो, ऑपोजिट इन सेन्स. म्हणजे ह्या डायरेक्शनला न येता तो कोणत्या डायरेक्शनला जाणार, ह्या डायरेक्शन. म्हणून आपण हॅरो दिलं. म्हणून रिझल्टंट आर जो काय आपला स्पेस डायग्राम आहे त्या ड्रॉ कसा करायचा, बरोबर ह्याला पॅरलल लाईन अशी ड्रॉ करायची. किती अँगल वरती करायची, 40 डिग्री. थिटा जो फाइंड आउट केलेला आहे, म्हणजे इथून 40 डिग्री अँगल टाकून काय करायची, ह्याला पॅरलल लाईन अशी ड्रॉ करायची. हा झाला आपला रिझल्टंट आर आणि त्याने हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत केलेला अँगल थिटा. तर ग्राफिकल आणि अनालिटिकल या दोन्ही मेथडने आपलं आन्सर कसं आलेलं आहे, एकदम जवळपास सेम आलेलं आहे. तर यापुढील न्यूमरिकल आपण ग्राफिकल आणि अनालिटिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.